नमस्कार. खाऊ संस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य जाणून घेऊया. 2 जुडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. वाटण्यासाठी आपण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे आणि लसूण. हे सर्व आपण बारीक वाटून घेणार आहोत. तांदळाचे पीठ, हळद, तीळ, बेसन पीठ, तळण्यासाठी तेल आणि पाणी. सर्वात आधी आपण हिरव्या मिरचीचं वाटण करून घेऊ. त्यासाठी मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरव्या मिरच्या मी जास्तीचं घेतल्यात कारण मी कोथिंबीर वडी 2 प्रकारची दाखवणार आहे. त्यामुळे मी कोथिंबीरही 2 जुड्या घेतलेल्या आहेत. हे सर्व आपण मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक वाटून घेऊ. मोठ्या भांड्यात कोथिंबीर घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे केलेलं वाटण घालून घेऊ. यावरती आपण हळद घालणार आहोत. तांदळाचे पीठ वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी घालणार आहोत आपण थोडंसं. त्यानंतर तीळ थोडेसे, आणि बेसन पीठ जसं लागेल तसं आपण घालणार आहोत. साधारण घट्ट असं पीठ मळायचे. हे सर्व आपण कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कोथिंबीरला थोडासा ओलापणा असतो, त्यामध्ये हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडे थोडे करून आपण त्यामध्ये पाणी घालून घट्ट असा गोळा बनवून घेऊ. थाळीला आपण तेल लावून घेऊया आधी. यामध्ये आपण कोथिंबीर वडी उकडणार आहोत. साधारण या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे. यावर आपण पसरवून घेऊ. व्यवस्थित पसरवून घ्यायची एकसारखी. प्लेटवर पूर्ण व्यवस्थित कोथिंबीर वडी लावून घेऊन आपण या पद्धतीने एक वडी बनवणार आहोत आणि एक वडी आपण रोल बनवून ती उकडवून घेणार आहोत. अशा 2 प्रकारे मी वड्या बनवणार आहे. यावर तीळ घालून घ्यायचे आहेत आपल्याला. आता गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यात पाणी गरम करायला ठेवले आहे. एक रिंग टाकली आहे. त्यावर आपण हे कोथिंबीर वडीची प्लेट ठेवणार आहोत. हे आपण 15 मिनटं वाफवून घेऊ. याला मी झाकण लावून घेते कढईला आणि 15 मिनटं वाफवून घेणार आहे. आता हाताला तेल लावून घेतलंय. तेल आणि पाणी दोन्ही. चाळणीलाही मी तेल लावून घेतलंय. आता आपण याचा रोल बनवणार आहोत. रोल बनवून आपण हे उकडून घेणार आहोत. या 2 पद्धतीने वड्या बनवल्या जातात. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंट करून सांगा. एका पेंडीमध्ये 2 रोल तयार होतात हे आकाराचे. आता आपण 2 रोल तयार करून घेतलेत. त्यावर तीळ घालू आणि हे उकडण्यासाठी ठेवू. मी 2 पेंड्या घेतल्या होत्या कोथिंबीर. एका पेंडीचं मी प्लेटमध्ये वडी उकडायला ठेवली आहे आणि एकाचे 2 रोल करून घेतलेत. पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यावर चाळण ठेवून आपण झाकण लावून हे 15 मिनटं वाफवून घेऊ. आपली प्लेटीत लावलेली वडी आहे ती वाफवून झाली आहे. तुम्हाला दाखवते मी. वडी हाताला चिटकत नाही. हे पहा. आता ही आपण कट करून घेऊ. चाळणीत लावलेली कोथिंबीर वडी तयार झाली उकडून. आपण यालाही कट करून घेऊ. वड्या आता आपण कट करून घेऊ. चौकोन आकारामध्ये कट करते मी. पहा, तुम्हाला वडी काढून दाखवते.
उकडली गेली आहे. या चौकन केलेल्या वड्या आहेत त्या वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट होतात. आता आपण रोल करून घेतला होता कोथिंबीरच्या वडीचा, तो कट करून घेऊ. या प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये तेल घालून घेतले. तेल गरम करून घेणार आहे. त्यामध्ये मी चौकन करून घेतलेल्या वड्या पहिल्या तळून घेते. तुम्ही वड्या शॅलो फ्राय करू शकता. मी डीप फ्राय करून घेते. शॅलो फ्राय जरी वड्या केल्या तरी कुरकुरीतच होतात. वड्यांना छान रंग आला की आपण वड्या काढून घेणार आहोत. ह्या वड्या थंड झाल्या तरीही कुरकुरीत राहत आहेत. तळून झालेल्या आहेत वड्या. तळून झालेल्या वड्या मी प्लेटीत काढून घेते. आता आपण रोल करून घेतला होता कोथिंबीर वडीचा, त्या वड्या आपण तळून घेऊ. या वड्याही आपण लाल रंग होईपर्यंत तळून घेणार आहोत. वड्या तळून झाल्यात. ह्या पण वड्या आपण प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत. कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दोन्ही वड्या मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, चौकन केलेली वडी आहे ती वरून अगदी कुरकुरीत झाली आहे आणि आतून सॉफ्ट आहे. दुसरी वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. ही अगदी कुरकुरीत झाली आहे.